अल्पवयीन कॉलेज तरुणीवरती बलात्कार करून पसार झालेल्या आरोपी तरुणाच्या राहुरी पोलीस पथकानं मुसक्या ओळून त्याला जेरबंद केलं। त्यानंतर तपासाच्या अनुषंगानं पोलीस पथकानं आरोपी तरुणाची बाजारपेठेमधनं पायी धिंड काढली आहे। या घटनेमध्ये 17 वर्षीय कॉलेज तरुणीची 5 महिन्यांपूर्वी आरोपी यश डोवले याच्याशी इंस्टाग्रामवरती ओळख झाली होती। त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत फोनवरती बोलणं सुरू झालं आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली। 28 जुलै रोजी दुपारी त्या कॉलेज तरुणीला आरोपीनं शनी-शिंगणापूर रोडवरील उमरे गावाच्या शिवारामध्ये असणाऱ्या हॉटेल राधाकृष्ण मधील एका रूममध्ये नेलं आणि तिथे आरोपी तिला म्हणाला की मला तू खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचं असं म्हणून त्यानं कॉलेज तरुणीचा विनयभंग केला आणि दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले। त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितलंस तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी आरोपीनं धमकी दिली। त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी दुपारी आरोपी यश यानं कॉलेज तरुणीला मोटरसायकलीवरती बसवून तिला नगर मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंगवे शिवारामधील अनिकेत लॉजवरती एका रूममध्ये नेलं। तिथे आरोपी तरुणीला दोघांचे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्यावरती बलात्कार केला। त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितलंस तर तुझे फोटो फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती व्हायरल करेल आणि तुझी इज्जत घालवेल अशी धमकी दिली। दरम्यान कॉलेज तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डवले याच्यावरती मारहाण, विनयभंग, पॉस्को तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलीस पथकानं आरोपी यश अनिल डवले तसेच त्यांना लॉजमध्ये रूम देणारा लॉज मालक अनिकेत विश्वास जाधव या दोघांना ताब्यात घेऊन गजाआड केलाय। तपासाच्या अनुषंगानं पोलीस पथकानं आरोपी यश अनिल डवले याची बाजारपेठेमधनं पायी धिंड काढली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, हवालदार सतीश आवारे, पोलीस नाईक कुदळे हे करतायत। मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।